पुकार पुकार के क्यों कह रहा है कि वक्त संशोधन बिल जल्दी पारित होना चाहिए। करोड़ों करोड़ों गरीब मुसलमान पहले दुआ देने वाला है, दुआ में अकेला क्यों हो, ये दुआ आप भी लेना चाहिए। इस बिल को समर्थन दीजिए। एक भी मीटिंग में नया वक्फ अमेंडमेंट बिल चाहिए उसका जिक्र भी नहीं हुआ था, जिक्र भी नहीं हुआ। वोट बैंक के लिए देश कहां तक जाएगा? क्यों जाना चाहिए? क्या मुस्लिम जमात के आदर्श वोटों की दलाली करने वाले, सौदागरी करने वाले होंगे? केवल नाकामी नोटबंदी की नहीं, नाकामी बेरोजगारी की भी है, नाकामी महंगाई की भी है, नाकामी किसान की आय दोगुनी नहीं कर पाए वो भी इनकी नाकामी है। आज सकाळपासून संसदेमध्ये वक्फ बिलावर चर्चा सुरू झाली। केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांनी हे बिल मांडलं आणि त्यानंतर चर्चेला सुरुवात झाली। हे बिल महत्त्वाचं असल्यामुळे तब्बल 8 तास या बिलावरील चर्चेसाठी राखून ठेवण्यात आलेले आहेत। किरण रिजिजू यांनी बिल मांडल्यानंतर यामधल्या तरतुदी सांगितल्यानंतर विरोधकांनी या बिलाला असलेले आपले आक्षेपही नोंदवायला सुरुवात केली। सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की लोकसभेमध्ये या बिलाला गरजेचं असलेलं अंकगणित, हे बिल पास करण्यासाठी गरजेचं असलेलं अंकगणित भाजप जुळवू शकणार का, या सगळ्या संदर्भात चर्चा करायची, पण त्या अगोदर थेट लोकसभेमध्ये जाऊयात। को मिलेंगे माननीय सभापति जी, आज हम केवल संविधान संशोधन पर चर्चा नहीं कर रहे, लेकिन एक ऐसे समानांतर सत्ता को चुनौती दे रहे हैं जो दशकों से अनियंत्रित रूप से अस्तित्व में है। वक्फ संशोधन बिल 2025 केवल कानून में बदलाव नहीं बल्कि एक संदेश है। संदेश स्पष्ट है कि देश में एक ही कानून चलेगा, भारत का संविधान, और भारत के संविधान के ऊपर कुछ नहीं है। वक्फ बोर्ड का उद्देश्य मुस्लिम समुदाय के कल्याण के लिए संपत्तियों का प्रबंधन करना था, लेकिन कांग्रेस और उसके सहयोगी दलों ने इस भूमि को अपारदर्शी और एक गैर जिम्मेदाराना तरीके से राजनीतिक संरक्षण देते हुए एक ऐसा साम्राज्य बनाया जहां पर इन्होंने इसको अपना वोट बैंक का एटीएम बनाकर रख दिया है। 70 सालों से इन्होंने यही किया है। 1947 में भारत ने एक विभाजन देखा है, वो एक परिवार और एक पार्टी के कारण वो विभाजन हुआ है। आज जमीन जिहाद, लैंड जिहाद के नाम पर हम दूसरा विभाजन नहीं होने देंगे, नहीं होने देंगे। एक स्पष्ट संदेश तो यहां पर देना ही चाहते हैं कि मोदी जी के राज में भारत में एक कानून, एक संविधान और एक भारत रहेगा। और एक स्पष्ट संदेश भी है, एक है तो सेफ है। और यही नहीं, हम क्या कह रहे हैं, हम कह रहे हैं कि इस बिल के माध्यम से पारदर्शिता लाएंगे, पारदर्शिता लाएंगे तो जवाबदेही भी तय करेंगे। लेकिन ये लोग जिनके लिए वोट बैंक का एटीएम है, जिनके अपने नेता भ्रष्टाचार के कई मामलों में फंसे हुए हैं, जिनके राज्यों में हजारों करोड़ रुपए के घोटाले हुए, जिनका उल्लेख मैं आगे करने वाला हूं, उस पर भी मैं आपके सामने प्रकाश डालूंगा एक के बाद दूसरी। लेकिन सवाल ये खड़ा होता है कि 70 साल से ये प्रक्रिया जो चल रही है, चाहे 1964 की बात हो, 69 की बात हो, उसके बाद एक के बाद दूसरे संशोधन आए, 95 से लेकर 2013 तक इन्होंने इस कानून को इतना ऐसा बना दिया कि इसको चुनौती देने तक का भी हक कहीं नजर नहीं आता था। ना कोई ऑडिट, ना कोई निरीक्षण, बस भूमि अधिग्रहण की बात, शहर दर शहर, गली दर गली, इस पर एक तरह से कब्जे के बाद दूसरा कब्जा करने का काम किया गया। ये धर्मनिरपेक्षता नहीं थी, ये एक नरम विभाजन की ओर ले जाने का काम था, एक नरम विभाजन की ओर ले जाने का काम था। लेकिन हमने अब इस कानून में बदलाव किया है ताकि मुस्लिम समुदाय के सभी गरीब से गरीब व्यक्ति का भी इसमें भला हो सके। मुझसे पहले एक मुस्लिम समुदाय के एक सदस्य जो कांग्रेस पार्टी से आते हैं, वो अपना भाषण कर रहे थे। मैं उनको ही कहना चाहता हूं, अशरफ, अजलफ और अर्जल, क्या इनमें भी कोई अंतर है? और राहुल गांधी जी से पूछना चाहता हूं, और अखिलेश जी यहां पर पहले ज्ञान बांट रहे थे थोड़ा सा, क्या मुस्लिम समुदाय में भी जातियां हैं? क्या भेदभाव है? क्या छुआछूत है? लाल टोपी वालों का मैं बताऊंगा, अभी 2017 में जब आपकी सरकार आने से पहले घोटाले कितने थे? एक नहीं अनेक। लेकिन इनके काले कारनामे आज खत्म हो जाएंगे सर।
ये विधायक कांग्रेस की तुष्टिकरण की राजनीति का अंतिम संस्कार करने वाला है, मैं विश्वास दिलाना चाहता हूं। दिस विल बी द लास्ट नेल इन द कॉफिन ऑफ कांग्रेस पॉलिटिक्स ऑफ अपीजमेंट। अगर आप देखिए, इन्होंने इससे पहले भी पंडित जवाहरलाल नेहरू जी ने पहले तो देश के विभाजन करने में काम किया, उसके बाद धारा 370-35 से देकर ऐसे जख्म दिए कि हजारों लोगों की मृत्यु हो गई। लेकिन ये नरेंद्र मोदी जी की सरकार थी जिसने धारा 370-35 को सदा के लिए खत्म करने का काम किया है। यह हमारी प्रतिबद्धता थी मुस्लिम समुदाय की बहनों की ओर। जो ट्रिपल तलाक से निजात दिलाने का किसी ने काम किया तो नरेंद्र मोदी की सरकार ने किया है। आपने तो वायदा किया था कि जो पाकिस्तान, बांग्लादेश और अफगानिस्तान में रह गए हैं उनको वहीं पर पूरा न्याय मिलेगा, लेकिन नहीं मिला। लेकिन उनको भारत में भी आकर अगर उनको नागरिकता देने की बात थी तो आपकी सरकार में 60 सालों में नहीं हुआ। सीएए कानून किसने बनाया? तो वो भी नरेंद्र मोदी की सरकार ने बनाकर वो काम किया है। मैं एक बात और इसमें कहना चाहता हूं, अगर इसमें एक के बाद दूसरा देखा जाए, कांग्रेस ने कहीं ना कहीं और कांग्रेस के सहयोगी दलों ने वोट बैंक के लिए संविधान का सौदा कर लिया है और ये सौदा ही किया है। तभी तो हमने एक के बाद दूसरे उदाहरण देकर कहा कि आपने कैसे उसको अपना वोट बैंक किया, एटीएम बना के रखा। लेकिन ये जो बिल है ये अन्याय की जड़ पर प्रहार है और इस प्रहार के बाद सबको न्याय न्याय और न्याय ही मिलने वाला है। हमने कहा है कि प्रत्येक वक्फ संपत्ति रजिस्टर हो, पंजीकृत हो, उसके आंकड़े होने चाहिए और हर झगड़ा कानून के अंतर्गत हल हो, किसी डर और भय के अंतर्गत ना हो। आपको इस बात का क्यों डर है? अगर किसी को न्याय मिलता है, ट्रिब्यूनल के बाद अगर कोई हाई कोर्ट, सुप्रीम कोर्ट जाना चाहता है तो आप क्यों रोकते हो? देश में हर कानून के अंतर्गत, चाहे इनकम टैक्स का हो या कोई भी हो, आप एक के बाद दूसरे कोर्ट जा सकते हो। लेकिन वक्त में ये कानूनी रोक क्यों लगाकर रखी थी? ये बिल जो कहा गया किसी धर्म के खिलाफ, ये बिल किसी धर्म के खिलाफ नहीं है। यह बिल भ्रष्टाचार, धोखा और धार्मिक सामंतवाद के खिलाफ है और हम इसके खिलाफ रहेंगे। ये बात स्पष्ट है कि ये आस्था का विषय नहीं है। एज लॉन्ग एज प्राइम मिनिस्टर मोदी इज द पीएम, the shops of appeasement will remain shut. This bill is not about Hindu versus Muslim. This is law versus lawlessness, constitution versus corruption, भारत versus internal partition. और ये पार्टीशन एक बार हो गया, अब आपके कारनामों के कारण बार बार नहीं होने देंगे। सर, मैं एक अंतर्राष्ट्रीय स्तर पे क्या परिस्थितियां वो थोड़ा बताना चाहता हूं। टर्की में 1923 के बाद 1924 में मिनिस्ट्री ऑफ वक्फ इसको एबॉलिश कर दिया गया और वहां पे जनरल डायरेक्टरेट ऑफ फाउंडेशन बना जो रेस्टोरेशन, मेंटेनेंस और यूटिलाइजेशन वक्फ प्रॉपर्टीज का करता है और ये इसके बाद इसको लोगों की भलाई के काम के लिए पैसा लगाता है। कुवैत में भी मिनिस्ट्री ऑफ वक्फ एंड इस्लाम मुस्लिमांचं लांगुलचालन करण्याच्या काँग्रेसच्या प्रयत्नांचा अंत म्हणजे वक्फ सुधारणा विधेयक आहे असं अनुराग ठाकूर यांनी म्हटलं। आज सकाळपासूनच लोकसभेमध्ये या बिलावर चर्चा सुरू आहे आणि दोनही बाजूंनी या बिलासंदर्भातले बिलाची पाठराखण करणारे आणि बिलाला विरोध करणारे मुद्दे मांडले जातात। या सगळ्या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी काँग्रेसचे नेते सचिन सावंत आता आपल्या सोबत आहेत। सचिनजी नमस्कार, स्वागत आहे करेक्ट कार्यक्रम मध्ये आपलं। नमस्कार। इम्तियाज जलील एमआयएमचे नेते, माजी खासदार आता आपल्या सोबत आहेत। इम्तियाज जी नमस्कार, स्वागत आहे चर्चेमध्ये। नमस्कार। नमस्कार। आणि राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान जी पुन्हा एकदा आपल्या सोबत या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत। प्यारे खान जी नमस्कार। या सगळ्यांशी आपल्याला वक्फ सुधारणा विधेयकाबद्दल चर्चा करायचीच आहे, पण त्या अगोदर आपण बघूयात की सकाळपासून नेमकं काय काय झालेलं आहे आणि हे जर सुधारणा विधेयक मंजूर करून घ्यायचं असेल तर लोकसभेमध्ये आकड्यांचं गणित नेमकं काय सांगतं? कारण विधेयक मंजूर करण्यासाठी लागणारं पूर्ण संख्याबळ हे भाजपकडे नाहीये, त्यामुळे भाजपला इतर पक्षांची मदत घ्यावी लागेल। टीडीपीनं अगोदर सांगितलं होतं की या बिलामधल्या काही मुद्द्यांना आपला विरोध आहे, तो विरोध बाजूला ठेवून आपण या बिलाला पाठिंबा देऊ। टीडीपीच्या खासदारांकडून आज त्या संदर्भातली भाषणं करण्यात आली।
जनता दल युनायटेडनं सुद्धा आपली भूमिका स्पष्ट केली होती, जे दोन पक्ष भाजपचे एनडीएचे दोन प्रमुख पक्ष आहेत. या बिलासंदर्भात आणखीन काही महत्त्वाचे मुद्दे आज दिवसभरामध्ये समोर आलेले आहेत, त्यावर एक नजर टाकूयात. मुळात वक्फ म्हणजे काय? अल्लाह आणि इस्लामच्या नावावर धार्मिक हेतूनं एखादी संपत्ती जेव्हा दान केली जाते, प्रामुख्यानं जमिनीचा यामध्ये समावेश असतो, त्या जमिनीला किंवा त्या संपत्तीला वक्फ असं म्हटलं जातं. दान केलेली ही मालमत्ता मग वापरली कुठे जाते? तर मुस्लिम धर्मीय मुलांसाठी जे मदरसे चालवले जातात, कब्रस्तान बांधली जातात, मुस्लिम प्रार्थना स्थळं म्हणजे मशिदी बांधल्या जातात, त्यासाठी याचा वापर केला जातो. आपल्या सोबत असलेले सगळे पाहुणे आता आपल्या सोबत आहेत. सुरुवातीला इम्तियाज जलील आपल्याकडे येते. आज सकाळपासून जी चर्चा सुरू झालेली आहे त्यामध्ये प्रामुख्याने आहे की जेपीसी झाल्यानंतर काही सुधारणा आपण लागू केलेल्या आहेत असं केंद्र सरकारचं म्हणणं होतं. जेपीसीचा अहवाल स्वीकारल्यानंतर आता हे पुन्हा बिलला आणण्यात आलेलं आहे. किरेन रिजिजू यांनी हे बिल मांडलेलं आहे. आता कोणते मुद्दे आहेत की ज्याला तुमचा आक्षेप आहे? माझा आक्षेप नाही आहे. हे जे सरकारची नियतवर जे आम्हाला जे शक आहे, कारण जेव्हा हे बिल आणण्यात आलं होतं आणणार होते तर खूप सारे राजनैतिक पक्षांचा लोकांचा जे वक्फसे संबंधित लोक आहे, जे मुस्लिम इंटेलेक्च्युअल्स आहे, त्यांचा विरोध होता, ओपनली विरोध होता. म्हणूनच जॉईंट पार्लमेंटरी कमिटी तयार करण्यात आली होती. सगळे जे बिल आणण्यात येतं त्याच्यामध्ये जेपीसी तयार करण्यात येत नाही. पण हे खूप महत्वाचा मुद्दा होता, मुस्लिम समाजाशी संबंधित होता आणि अनेक पक्षांचा विरोध बघून हे जेपीसी तयार करण्यात आली होती. अच्छा, हे जेपीसीने 25 राज्यामध्ये जाऊन फिरून लोकांची भेट घेऊन त्यांचे तक्रारी काय आहे, त्यांचे सुझाव काय आहे, हे सगळं घेतलं. किती सुझाव आले होते, किती कंप्लेंट्स आली होती, तक्रार होते, काय काय होतं, तर कमीत कमी 1 कोटीपर्यंत होते. टू बी एक्झॅक्टली 97 लाख काही हजार लोकांनी सुझाव दिले होते, ऑनलाईन दिले होते, पत्र पाठवले होते, बोर्ड ते कमिटी समोर जाऊन त्यांनी हे सगळं दिले होते. आणि त्याच्यानंतर एक जेपीसीने एक रिपोर्ट तयार केली. खूप मोठे पाण्याची ते रिपोर्ट होती आणि त्याच्यामध्ये काय काय अमेंडमेंट्स त्याच्यामध्ये करण्याची आवश्यकता आहे ते त्यांनी दाखवली होती. आता जेव्हा हे सरकारकडे गेली तर सरकारने सरसकट जेपीसीचे जे सुझाव होते, अमेंडमेंट्स होते, ते सगळ्यांना त्यांनी कचऱ्याच्या टोपली पेटली टाकले, ते आउटराईट रिजेक्ट केले. आणि आज जेव्हा किरण रिजिजू जे देशाचे मायनॉरिटी अफेअर्स मिनिस्टर आहे, त्यांनी काय सांगितलं की नाही, आम्ही कॅबिनेटमध्ये नवीन अमेंडमेंट्स आणले, कॅबिनेटमध्ये म्हणजे बंद दारामध्ये आमचे जे मंत्री होते ते सगळ्यांनी मिळून नवीन अमेंडमेंट्स आणले आणि ते अमेंडमेंट्स आज आम्ही लोकसभेमध्ये आणत आहे. म्हणजे याचा अर्थ हे आहे, हेच सगळं नाटक करायचं होतं तुम्हाला, हेच तुमची दादागिरी करायची होती की आम्ही जे म्हणणार आहे ते आम्ही सादर करणार आहे. मग हे जेपीसीचं नाटक कशाला? कोट्यवधी रुपये त्याच्यावर खर्च केले, लोकांचा वेळ वाया घालवलं आणि तुम्हाला जे करायचं होतं तेच करायचं होतं, तर मग कशाला जेपीसी एस्टॅब्लिश केली होती? हे लोकशाही नाही आहे, हे डेमोक्रेसी नाही आहे, हे दादागिरी आहे, हुकुमशाही आहे, म्हणून हे तुम्ही केलेलं आहे. आणि आज त्यांच्या भाषणामध्ये त्यांनी जे जे मुद्दे उपस्थित केलेले आहे, महिलांना आम्हाला हे समाविष्ट करायचं आहे. भारतीय जनता पार्टीचेही प्रवक्ते इथे आहे, नेता इथे आहे. आम्हाला शिया समाजालाही त्यांचा मध्ये समाविष्ट करायचा आहे, बोहरा समाजालाही त्याच्यामध्ये समाविष्ट करायचं. हे सगळं आहे. नागपूरचेही शिया समाजाचे नेते त्याच्यामध्ये आहे, बोरा समाजाचे नेते वक्फ बोर्डामध्ये आहे. महिलांना न्याय द्यायचा आहे, म्हणून महिलांना या बोर्डामध्ये सामील करण्याची आवश्यकता आहे. मी नरेंद्र दामोदर मोदी साहेबांना प्रश्न विचारतो, काही वर्षापूर्वी 1-2 वर्षापूर्वी तुम्ही महिला आरक्षण बिल आणण्यासाठी विशेष 5 दिवसाचं अधिवेशन बोलावले होते, आम्ही पण गेलो होतो त्याच्यामध्ये, आणि तारीख नाही बताएंगे. फक्त आपल्या राजनैतिक स्वार्थासाठी तुम्ही ते बिल आणलं, पास करून घेतलं. कधीपासून लागू करणार? आणि महिलांना तुम्हाला इतकंच न्याय द्यायचं असेल, तुम्हाला महिलांना सन्मान द्यायचा असेल का नरेंद्र दामोदर मोदी साहेब या 2024च्या इलेक्शन मध्ये का तुम्ही महिलांना सन्मान दिला नाही? तुम्हाला असं वाटतं की त्यांना सन्मान द्यायचं म्हणजे लाडली बहीण सांगायचे आणि 500,000 रुपये त्यांच्या हातात द्यायचं, हे सगळं करायचं आहे तुम्हाला. आणि दुसरा एक महत्वाचा मुद्दा, नॉन मुस्लिम मेंबर्स बोर्ड मध्ये आणता येईल आता ह्या नवीन प्रमाणे. आणि त्यांनी सांगितलं इंटेलेक्च्युअल
का तुम्हाला मुस्लिम समाजामध्ये इंटेलेक्च्युअल लोक मिळत नाही आहे का, की नॉन मुस्लिम आणि तुम्ही हे वक्फ बोर्डामध्ये करत असेल तर दुसरे सगळे जे बोर्ड्स आहेत दुसऱ्या धर्माचे त्याच्यामध्ये इम्तियाज दिलेलाही सामील करा मग. ओके, ठीक आहे. तुमचे मुद्दे आमच्यापर्यंत पोहोचलेत. प्यारे खान आपल्या सोबत आहेत. प्यारे खानजी, आज काय तुमचं म्हणणं आहे? म्हणजे इम्तियाज जलील यांनी जितके मुद्दे मांडले त्यांचं म्हणणं आहे की जेपीसी नेमली तो फक्त देखावा होता, महिलांना संरक्षण द्यायचं, महिलांच्या अधिकारांना पुढे न्यायचं हाही फक्त देखावा आहे, इतर मुस्लिम धर्मीयांना याच्यामध्ये म्हणजे मुस्लिम धर्मातील इतर ज्या जाती असतील किंवा इतर जे समाज असतील त्यांना त्यामध्ये सहभागी करून घ्यायचं हाही देखावा आहे, आणि मग जर हे मुस्लिमांच्या बाबतीत केलं जात असेल तर इतर धर्मांच्या बाबतीतही केलं जावं असं त्यांचं म्हणणं आहे. या सगळ्या मुद्द्यांवर तुमचं काय म्हणणं आहे? देखिए, मेरा कहना ऐसा है कि अगर सरकार की मंशा अगर खराब होती तो वो वक्फ एक्ट को ही खत्म, मैंने वक्फ बोर्ड को ही खत्म कर देता था. अब जब सरकार ये बॉडी, इससे पहले भी मैंने कहा था कि भाई मुसलमानों को जो मुसलमानों की जो लैंड है, आज मुसलमान इसके उसके पीछे भीख मांग रहा है या हाथ फैला रहा है, तो जितनी भी इंडिया में जो लैंड है वो मुसलमानों को बांट देना चाहिए. जो गरीब मुसलमान है, जो सरकार बोल रही है कि जो गरीब मुसलमानों को इसका जो फायदा मिलना चाहिए, तो वो सरकार का काम है कि वो करे. और सरकार की मंशा मुझे नहीं लगती कि खराब है. अगर खराब रहती म्हणजे तो वक्फ बोर्डाकडे असलेली सगळी संपत्ती ही मुस्लिम समाजामध्ये वाटून टाकली पाहिजे असं तुमचं म्हणणं आहे? हाँ बिल्कुल, जो गरीब मुसलमान है, क्योंकि अभी तक क्या होता था, जो दूसरी सरकारों के दौर में वो संपत्तियां बड़े अमीरों को बेची जाती थी. अगर मैं नाम लेना नहीं चाहूँगा, अगर देखेंगे तो पिछली सरकारों में संपत्तियां जो है वो वक्फ बोर्ड की, तो उसको बड़े लोगों को बंडर बाट किया गया जो पहले की सरकारें थी. लेकिन अब वो ऐसा नहीं है. अगर सरकार की मंशा खराब रहती तो वक्फ बोर्ड ही खत्म कर देता. तो मेरा ये मानना है कि जितनी भी वक्फ बोर्ड की संपत्ति है, एक्चुअल में उसका उस पर सही अधिकार जो है, जो हक है, वो गरीब मुसलमान का है. और उनको जो जितने भी स्लम्स में रहते हैं, जो रहते हैं, क्योंकि मेरे पास 3-4 केसेस ऐसे वक्फ बोर्ड के चालू हैं, और उसमें 2 जगह मैंने एक केस चालू था जो 1904 से पहला उसका नोटिस था, 120 साल पुराना केस मैंने सॉल्व किया है. और दूसरा एक वक्फ बोर्ड का केस था जो 34 साल पुराना था, उसको भी मैंने सॉल्व किया है. तो वहाँ गरीब मुसलमानों को 287 लोगों को मैंने 1500 स्क्वायर फीट के प्लॉट दिए. ठीक, म्हणजे तुमचं म्हणणं आहे की सरकार जे करतंय ते बरोबर आहे. विनय सहस्त्रबुद्धे भाजपचे माजी खासदार आणि भाजपचे नेते आता आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. पण त्या अगोदर सचिन सावंत यांचं म्हणणं जाणून घेऊयात आणि मग या सगळ्यांचे मुद्दे घेऊन आपण विनय सहस्त्रबुद्धे यांच्याकडे जाऊयात. सचिनजी, आतापर्यंत जे मुद्दे या चर्चेमध्ये आले त्या व्यतिरिक्त काँग्रेसचा काय आक्षेप आहे? हे संपूर्ण विधेयकच ज्या पद्धतीनं आणलं गेलंय त्याचा जो मागचा उद्देश आहे तो राजकीय उद्देश आहे. बर, मुस्लिम समाजाबद्दल काही प्रेम या सगळ्या मंडळींना भारतीय जनता पक्ष आणि RSSच्या विचाराच्या लोकांना आहे असं मानण्याला खुळेपणा म्हणता येईल. ठीक आहे, कारण ती डॉक्टराईनच ते RSS कडनं आलेलं असतं मुस्लिम द्वेषाचं, आणि तीच त्यांची विचारधारा आहे. म्हणजे यांचं हिंदुत्व हे मुस्लिम द्वेषापासून सुरू होतं आणि मुस्लिम द्वेषापर्यंत संपत असतं. त्यामुळे सत्ता स्थापन करत असताना ज्या पद्धतीनं ध्रुवीकरणाचं राजकारण करायचं आणि त्याकरता मुस्लिम समाजाला एका कटघऱ्यामध्ये उभं करायचं सातत्यानं, त्याला सातत्यानं जर ते शांत बसलं असेल तर त्याला उकसून द्यायचं, त्यांनी स्वतःच्या अधिकारासाठी लढत राहिलं पाहिजे आणि हिंदूंना तेच दाखवत राहिलं पाहिजे. यांनी हा त्यांचा अजेंडा आहे आणि त्या अजेंड्याने सातत्यानं विवादाचे मुद्दे ते मुद्दामून काढत असतात, उकरून काढत असतात. आणि अशा पद्धतीनं ज्या पद्धतीनं हे विधेयक आणलेलं आहे त्याचा मूळ गाभाच हा संविधानावरती आक्रमण करणार आहे. कारण ज्या पद्धतीनं तुम्ही पॅरिटी समोर असली पाहिजे दोन्ही म्हणजे कुठल्याही धर्माच्या संदर्भामध्ये सरकारची, ती याच्यात दिसत नाही. मुस्लिम समाजाच्या वक्फ बोर्डाला एक वेगळा न्याय आहे, हिंदूंच्या किंवा शीखांच्या एंडोमेंट जे बोर्ड आहेत किंवा त्या संदर्भामधले जे काही ऍक्ट आहेत त्याला वेगळा न्याय या ठिकाणी आहे. आज तुम्ही आर्टिकल 14 म्हणजे संविधानाचं कलम 14, कलम 15, कलम 26, कलम 30 या सगळ्यांवरती आक्रमण केलंय तुम्ही. आणि हे कशासाठी केलेलं आहे? कारण तुमचा राजकीय अजेंडा त्याच्यातनं साध्य करायचा आहे. यामध्ये आता ते म्हणजे तुमचं जे काउन्सिल आहे त्याच्यामध्ये मुसलमानांपेक्षा अधिक इतर धर्मियांचं त्या ठिकाणी होणार आहे. आणि त्याच पद्धतीचं तुम्ही त्या हिंदूंच्या जे एंडोमेंट बोर्ड आहेत त्यांना तुम्ही त्या ठिकाणी तशा पद्धतीने करता का? तिथे तर तुम्ही असं सांगितलंय की जर अधिकारी मुसलमान असेल तर त्याच्यापेक्षा खालचा किंवा त्याच्यापेक्षा वरचा जो हिंदू धर्मीय असेल त्याला त्याच्यामध्ये नेमावं.
म्हणजे ही पण असं आहे सचिनजी, म्हणजे असं आहे सचिनजी, 2-3 दिवस याच्यावर चर्चा चालू आहे. आता काल मेधा कुलकर्णी ज्या चर्चेमध्ये बोलत होत्या त्यांचं असं म्हणणं आहे की पदसिद्ध अधिकारी जेव्हा असतात तेव्हा काय त्या अधिकाऱ्याची जात बघितली जाते का, त्या अधिकाऱ्याचा धर्म बघितला जातो का, तो पदसिद्ध असतो. मग हेच तर म्हणणं आहे की ज्या वेळेला हिंदूंचे एंडोमेंट बोर्ड आहेत, अनेक त्या ठिकाणी धार्मिक बोर्ड आहेत, त्याच्यावरती जेव्हा त्याच्याच वरती बोलते मी, हिंदूंच्याच बोर्डवरती म्हणते मी, हे मी मुस्लिमांच्या बाबतीत म्हणतच नाही. नाही, तुम्हाला प्रश्न असा आहे की त्या ठिकाणी अशा तऱ्हेची प्रोव्हिजन केलेली आहे सरकारनं की जर तो त्या ठिकाणी नॉन हिंदू असेल तर त्याच्यावरचा अधिकारी जो हिंदू असेल किंवा त्याच्या खालचा अधिकारी हिंदू असेल त्याची नियुक्ती करण्यात यावी. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी अशा तऱ्हेचा असतील आहेत या देशामध्ये. त्याचबरोबर तुम्ही जेव्हा नियुक्तीच्या फॉर्मॅटमध्ये आणता तिथे सगळेजण इलेक्टेड बॉडी तिथे येत असते, निवडणुकीच्या माध्यमातून तिथे येत असतात. ते टाळून तुम्ही आता स्वतः सरकारकडे तिथे असावं, कोण इंटेलेक्च्युअल असावं, कोणी त्या ठिकाणी जावं, कोण शियाचा प्रतिनिधी जावा, कोण सुन्नीचा प्रतिनिधी जावा, हे तुम्ही कोण ठरवणार. आणि सगळे अधिकार तुम्ही कलेक्टरांकडे घेतले. सगळ्यात मोठी जी काही विवादाच्या गोष्टी असतात या देशामध्ये जागांच्या बाबतीमध्ये ते सरकारशी असतात. सरकारी जागा आणि खासगी जागा याच्यावरती एक लढाई चालली असते. आता तुम्ही तर त्या ठिकाणी प्रावधान करून टाकलेलं आहे की कलेक्टरानं जर जिथे तुम्हाला सरकारी जागा वाटेल ती जागा तात्काळ सरकारच्या नावानं वर्ग करण्यात यावी. हा अधिकार कलेक्टरला कोणी दिला? हे न्यायालय ठरवेल का तुम्ही ठरवणार आहात? त्यामुळे वक्फ बोर्डाची जी जमीन आहे त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा जो आक्रमण करणार आहे तो सरकार स्वतःच असणार आहे आणि कलेक्टर दोन्ही ठिकाणी असणार आहे. म्हणजे ज्या वेळेला एखादी डिस्प्यूटची गोष्ट येते किंवा त्या ठिकाणी विवादाची गोष्ट येते, न्यायालयामध्ये कोण रिप्रेझेंट करत असतं, कोण प्रतिनिधित्व करत असतं सरकारचं, कलेक्टर करत असतो आणि कलेक्टरच ठरवणार आहे. म्हणजे तुमच्या या विधेयकामध्ये इतके कॉन्ट्रडिक्शन्स आहेत, इतके त्या ठिकाणी विरोधाभास आहेत की ज्याला तुम्हाला त्या ठिकाणी स्वतः या विधेयकाचं जर निष्पक्षपणे त्याची त्या ठिकाणी तर ही केली तर कळेल की न्यायालयीन चौकशीमध्ये टिकणार नाही. म्हणजे तुमचा एकूण म्हणण्याचा जर मी अगदी थोडक्यात सचिनजी सारांश एकच मुद्दा सांगेन. ज्या पद्धतीने आता इम्तियाज जलीलजी म्हणाले जॉईंट पार्लमेंटरी कमिटी, हा तर एक फार्स झालेला आहे. तिथे खासदारांनी मिळून डिसेंट नोट दिलेली आहे विरोधी पक्षाच्या खासदारांनी की इथं क्लॉज बाय क्लॉज डिस्कशनच झालेलं नाही, तिथे चर्चाच झालेली नाहीये. आणि जे स्टेक होल्डर ज्यांनी आपल्या आक्षेप नोंदवले त्या ठिकाणी त्यांची काय आक्षेप आहेत त्याच्याबद्दल ती तर कमिटीच्या मेंबरला देखील दाखवली नाही. त्यामुळे हा फार्स करण्यात आलेला आहे. हे सगळे मुद्दे आहेत ना विनय सहस्त्रबुद्धेंना आपण विचारूयात, हे सगळे मुद्दे आपण विनय सहस्त्रबुद्धेंना विचारूयात, एक एक करून विचारूयात. विनयजी, स्वागत आहे तुमचं या चर्चेमध्ये. धन्यवाद. सर्वात पहिला प्रश्न जो आता सचिन सावंतांनी उपस्थित केला, सचिन सावंतांचं असं म्हणणं आहे की भाजप सरकार, एनडीए सरकार या विधेयकाच्या माध्यमातून मुस्लिम वक्फ बोर्डकडे ज्या जमिनी आहेत त्या घेण्याचा प्रयत्न करतंय आणि त्यासाठीच नॉमिनेटेड मेंबर इलेक्टेड मेंबरच्या ऐवजी आणले जाणार आहेत, नॉन मुस्लिम मेंबर मुस्लिम मेंबर्सच्या ऐवजी आणले जाणार आहेत आणि कलेक्टरच्या हातामध्ये मोठ्या प्रमाणावर अधिकार दिले जाणार आहेत. या 3 माध्यमांमधून सरकार वक्फ बोर्डाकडे असलेल्या जमिनी आपल्याकडे घेण्याचा प्रयत्न करणार आहे आणि त्यासाठी हे सुधारणा विधेयक आणलेलं आहे. याबद्दलचं पहिलं तुमचं उत्तर. असं आहे, सचिन सावंतांनी एका विशिष्ट भूमिकेतून ही सगळी टीका केलेली आहे आणि त्यांनी असं म्हटलं की मुस्लिम समाजाचं हित हे यांच्या अजेंड्यावर कधीच नाही. मी त्यांना सांगू इच्छितो की आज अनेक अश्राफ महिला मुस्लिम समाजातल्या या भारतीय जनता पार्टीला अक्षरशः दुवा देत आहेत. याचं कारण ट्रिपल तलाक सारख्या एका जाचक गोष्टीतून त्यांची आम्ही मुक्तता केली. हे काँग्रेसला आतापर्यंत कधी जमलं नाही. त्यांनी शहाबानो सारखं एक विशिष्ट पद्धतीने विधेयक आणून उलट मुस्लिम महिलांची जी काही पिळवणूक होत होती त्याला बळकटी दिली. त्यामुळे हा काँग्रेस विशेषतः वक्फ बोर्डाच्या ज्या जमिनी आहेत म्हणजे मुस्लिम समुदायाला ज्याच्याबद्दल स्वाभाविकरित्या एक आपुलकी आहे, या जमिनी कशा संपादन झाल्या, कशा पद्धतीने त्याच्यावरती अधिकार गाजवले गेले, कशा पद्धतीने बाकी कोणत्याही गोष्टीची तमा न बाळगता केवळ वक्फ बोर्डाने दावा केला म्हणून त्या जमिनी वक्फ बोर्डाकडे गेल्या, हा सगळा विषय आपल्याला माहिती आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की वक्फ बोर्डाच्या संदर्भामध्ये जो एक आर्बिट्ररीनेस होता तो आर्बिट्ररीनेस आता संपुष्टात आलेला आहे. सगळ्या पद्धतीने वक्फ बोर्डाच्या या जमिनी ज्या आहेत त्याला एक कायद्याचं कोंदण घालण्याचा प्रकार हा या कायद्यामुळे या नव्या विधेयकामुळे झालेला आहे. आता मनमानी कुणी अधिकार नाही गाजवू शकणार. आज तुम्हाला माहिती आहे की अनेक ठिकाणी सरकारी जमिनी, मग कधी कधी तर विधानसभेची जमीन, कधी कधी मंत्रालयाची जमीन ही देखील वक्फ बोर्डाने म्हटले की हे आमची आहे म्हणून.
त्यामुळे याला काही कुणी उठावं आणि दावा करावा की वक्फची जमीन आहे आणि वक्फ बोर्डांनी ज्याच्यामध्ये कोणताही कारभार पारदर्शी पद्धतीचा नाही, कोणत्याही पद्धतीची लोकतांत्रिक रचना नाही, त्यामुळे अनेकांच्या जमिनी गेल्या, अनेक अश्राफ लोकांना त्या वक्फ बोर्ड. बरं, काँग्रेसचं धोरण काय आहे की मुसलमानांना दुखवायचं नाही, त्यामुळे कायदा गुंडाळून ठेवू पण मुसलमानांना नाही दुखवायचं, या पद्धतीने त्यांनी राजकारण केलं. आम्ही कुणाच्याही दुखावण्याची व सुखावण्याची पर्वा न करता रूल ऑफ लॉ या पद्धतीने काम केलंय. संविधानाच्या ज्या 14, 15, 16 पण तुम्ही तो प्रश्न विचारत होतात की संविधानाचा भंग कसा झाला, त्याबद्दल सचिन सावंतांचं जे मौन आहे ते अर्थपूर्ण आहे, कारण काही भंग झालेलाच नाही. उलट आम्ही संविधानातला जो समान अधिकार आहे सर्व धर्मांना, आज मला सांगा कोणत्या शीख किंवा हिंदू लोकांकडे अशी आहे की त्यांनी दावा करावा आणि जमीन ताब्यात घ्यावी, असं कुठेही नाही, पण वक्फ बोर्डाकडे ते आहे. त्यामुळे या विसंगती इतक्या स्पष्ट असताना शाळकरी मुलाला देखील त्या समजतील इतकी त्याची स्पष्टता सगळ्यांच्या मनामध्ये असताना आणि पार्लमेंटच्या संयुक्त चिकित्सा समितीत त्याची विस्तृत चर्चा झालेली असताना हे अलोकतांत्रिक आहे, हे मुस्लिम विरोधी आहे, हे घटना विरोधी आहे, काय यांनी खूप पूर्वीपासून रबरी शिक्के बनवलेत आणि ते नेहमी आम्ही काही म्हटलं की ते शिक्के मारतात आणि त्यांना असं वाटतं की आपण फार मोठी संविधानाची सेवा करतोय. आता लोकांना कळलेलं यांचं संविधानाचं प्रेम हे पुतना मावटीच्या प्रेमासारखं आहे. इम्तियाज जलील यांनी या चर्चेमध्ये सुरुवातीला मुद्दा मांडला. त्यांचा खूप महत्वाचा आक्षेप आणि पहिला आक्षेप आहे की जेपीसी जी नियुक्त केली गेली तो फक्त फार्स होता. जेपीसी मधनं कुठल्याही सुधारणा आल्या नाहीत, जेपीसी मधनं काहीही झालं नाही, तर उलट सरकारला ज्या सुधारणा करायच्या होत्या त्याच सरकारनं केल्या. मग जेपीसीवर पैसा खर्च कशाला केला, मग जेपीसी कशाला निर्माण केली? असं आहे, ज्यांना संसदेच्या कामकाजाची माहिती आहे त्याला हे माहिती आहे की जॉईंट पार्लमेंटरी कमिटी जी आहे त्या कमिटीमध्ये देखील बहुमताने निर्णय होतात आणि त्यामुळे बहुमताने जे निर्णय झाले ते समजा सरकारला अनुकूल झाले तसे ते होणारच ना, कारण बहुमत आमचं आहे, एनडीएचं बहुमत आहे. त्यामुळे सगळ्यांचं मत विचारात घेऊन आवश्यक तिथे बदल करून सरकारलाही कधी कधी बदल करावेसे वाटतात तर त्या बदलांवरती साधक बाधक चर्चा करून त्यांना शेवटी लोकतांत्रिक पद्धतीने मान्यता दिली जाते. हे सगळ्यांना माहिती आहे, सचिन सावंतांना देखील माहिती आहे. पण आपल्याला माहिती असून सुद्धा जर असे आरोप करायचे हे जर त्यांचं तंत्र असेल, आज जेपीसी मध्ये ज्या पद्धतीची चर्चा झाली अनेकांनी चर्चेमध्ये भागच घेतला नाही, सतत सभात्याग केले. आता असं करून कसं जेपीसीचं काम चालू शकेल? त्यामुळे मला असं वाटतं की या चर्चेला म्हणजे या प्रकारच्या आरोपबाजीला कोणताही अर्थ नाही. जेपीसीचं काम लोकतांत्रिक पद्धतीने झालेलं आहे, लोकसभा अध्यक्षांची त्याला मान्यता आहे आणि त्याचीच पुढची परिणती म्हणून आता संसदेमध्ये हे विधेयक संसदेतले तुमचे माजी सहकारी इम्तियाज जलील आहेत, त्यांना काही ते पटलेलं दिसत नाही. तुम्ही बोलताना फार हसतायत ते. इम्तियाजजी, नाही काय आहे की आदरणीय सहस्रबुद्धे साहेबांना मी फक्त हे सांगू इच्छित नाही मला यासाठी पटणार नाही आहे, कारण देवेंद्र फडणवीस साहेबांनी म्हटलेले आहे की ज्यांना विवेक बुद्धी आहे ते समर्थन करतील. आमच्याकडे नाही आहे विवेक बुद्धी. सगळं विवेक बुद्धी जे आहे ना ते भारतीय जनता पार्टीचे सगळे नेते आहे त्यांच्यामध्येच आहे. बाकी सगळ्या देशामध्ये सगळे बावळट लोक आहे. एक गोष्ट मी सहस्रबुद्धे साहेबांना ऐकताना मला असं वाटत होतं की जुर्म हम करेंगे, FIR भी हम ही लिखेंगे, अदालत में सुनवाई भी हम ही करेंगे और अदालत का फैसला हम ही सुनाएंगे. ये अशा प्रकारचं हे बिल आहे. म्हणजे मी जेव्हा हे म्हटलं की जेपीसीला कशाला करायचं होतं, तुम्हाला कोट्यवधी रुपये तुम्ही त्यांच्या खर्च केले, 9700 ची रिपोर्ट तयार करण्यात आली आणि त्यांनी हे बघितलं, हे घेतलं आणि ते फेकून टाकले आणि सांगितलं की नाही आम्हाला हे काही ऐकायचं नाही, आम्ही फक्त हे टाइमपास करत होते, आम्हाला जे अमेंडमेंट्स आणायची आहे. सहस्रबुद्धे साहेब, आपण लोकसभामध्ये ते काय काय आहे मुद्द्याहून जे अमेंडमेंट्स आले होते त्याच्यावर चर्चा करायला पाहिजे होती आणि त्याच्यानंतर तसंही तुमची दादागिरी लोकसभामध्ये आहे, कारण तुमच्याकडे आकडे आहे आणि तुम्ही 2-3 पक्षांना असं वेठीस धरलेले आहे की तुम्ही हे आमच्या सोबत नाही राहिले तर तुमच्यावर आम्ही ईडी सोडू, हे सोडू, ते सोडू करके हे सगळं तुमचे धंदे सुरू आहे. मग लोकसभामध्ये कमीत कमी जेपीसीने जे 1 कोटी, मी आपल्याला सांगतो अँकर, मी आपल्याला सांगतो की 97 लाख लोकांनी त्याच्या बाबतीत सुझाव दिलेले आहे. म्हणजे हे सगळं बावळट लोक होते का? त्यांच्यामध्ये विवेक बुद्धी नाही होती का की त्यांनी हे तर लिहित मध्ये आणले, त्यांनी मध्ये कमिटीच्या समोर आणून हे सगळं दिले
आणि त्यांनी ते सगळं फेकून टाकलं आणि सांगितलं की नाही आम्हाला हे पाहिजेच नाही, आम्हाला जे पाहिजे आम्ही कॅबिनेटमध्ये जे मंत्री लोक बसलेले आहे ते निर्णय घेतील आणि त्याप्रमाणे आम्ही बिल पास करणार. अहो बिल पास करणार तुम्ही, त्याच्यामध्ये काही दुमत नाही आहे, कारण तुमच्याकडे आकडे आहे. पण हे लोकशाही नाही आहे, हे लोकशाही डेमोक्रेटिक प्रोसेस नाही आहे, हे हुकुमशाहीचा प्रोसेस आहे. आणि तुम्हाला जे काही करायचं आहे तर तुम्ही तसंही करत आहे, याच्या बाबतीत ही करणार आहे. पण मला हे अधिकार आहे मी त्याचा विरोध करण्याचा, आम्ही रस्त्यावर विरोध करू आणि सुप्रीम कोर्टाला जाऊन आणि हे सांगू की हे जेपीसी कशाला एस्टॅब्लिश करण्यात आली होती आणि जेपीसीचा रिपोर्ट कशा तुम्ही कचऱ्याच्या टेपळीमध्ये फेकलेले आहे, हे कोर्टामध्येही सांगू. बर, अगदी थोडक्यात सांगाल विनय सहस्त्रबुद्धे सर, काय झालं त्या 1 कोटी याचिका म्हणा किंवा ज्या 1 कोटी हरकती नोंदवण्यात आल्या होत्या, काय झालं त्यांचं? असे समान पद्धतीच्या हरकती 97 कोटी लोकांनी जरी नोंदवल्या तरी हरकत एका पद्धतीची असते आणि त्या कशा पद्धतीने घाऊक प्रमाणात हरकती नोंदवण्याचं एक अभियान केलं गेलं इंटरेस्टेड गटांकडून ते लोकांना माहितीये. त्यामुळे त्याची दखल घेतली नाही असं मानण्याचं काही कारण नाही. पण दखल घेऊन सुद्धा निर्णय कुणाचा राहणार मला सांगा? निर्णय समितीचा राहणार. समितीत तो कसा होणार? बहुमताने होणार. तसंच झालेलं आहे. आता ते बहुमत यांच्या बाजूनी नाही म्हणून जर यांना दुःख वाटत असेल तर त्यांनी जनतेला दोष द्यावा, कारण जनतेनेच आम्हाला निवडून दिलेलं आहे. जनतेच्या हिताची रक्षण करण्याचं कामगिरी ही आम्ही करतो आहोत. जनतेला आमच्याबद्दल विश्वास वाटतोय म्हणून आम्ही आज सत्तेमध्ये आहोत. त्यामुळे मला असं वाटतं की याच्यात सहस्त्रबुद्धे सर, माझं एक थोडंसं अज्ञान दूर करा की जेपीसी मध्ये विरोधकांचं बहुमत कसं काय असणार? नसणारच, उघडच आहे. पण त्यांना मत व्यवस्थित मांडायला संधी मिळावी. तुम्हाला सांगतो मी, तुमचं अज्ञान नाही दूर करत, तुम्ही म्हणजे तुम्हाला सगळी माहिती आहेच. पण जेपीसी ही देखील लघु संसद असते. म्हणजे संसदेत जे चित्र आहे त्याच लघुरूप ही जेपीसी आहे. म्हणजे जेपीसीलाही जवळजवळ संसदे इतका सन्मान आहे आणि त्यामुळे संसदेत जे चित्र आहे ते जेपीसी मध्ये मिळेल. पण जेपीसी मध्ये का जायचं विधेयक? तर त्याची अधिक साधक बाधक चर्चा व्हावी. संबंध हाऊस मध्ये एवढी चर्चा होऊ शकत नाही म्हणून दिवस बसून लोक चर्चा करतात. मी देखील एका जेपीसीचा अध्यक्ष म्हणून काम केलेलं आहे आणि सगळ्यांचं मत ऐकून घेऊन मतपरिवर्तन सुद्धा होतं अनेकदा. लोक आपली मतं बदलतात अनेकदा. त्याला पूर्ण संधी मिळावी त्या जेपीसी. विनयजी, मला तेच म्हणायचं होतं, माझं अज्ञान तुम्ही दूर केलं त्याबद्दल धन्यवाद. पण जेपीसी सारख्या संस्था किंवा जेपीसी सारख्या पद्धती आपण तेव्हाच अवलंबतो जेव्हा आपल्याला हे कळतं की फक्त आकड्यांवर गणित होत नाहीत, काही गोष्टींच्या चर्चा सुद्धा व्हाव्या लागतात आणि त्यासाठी हे जेपीसी सारख्या योजना किंवा जेपीसी सारख्या ह्या आपण नेमतो आणि तेच त्यामुळे त्याला आपण फक्त आकड्यांवर रद्दबातल ठरवू. म्हणजे त्याला आपण फक्त जर आकड्यांवर रद्दबातल ठरवता येणार नाही की बहुमत नाही म्हणून झालंच नाही असं आपण जर फक्त त्याच्यावर ठरवलं तर मग ते बहुमत नसणारच होतं विरोधकांकडे. मग ते तिथेही नसणार आहे आणि ते आता लोकसभेतही नसणार. आणि मग इम्तियाज जलील जसं म्हणतायत की मग काय ते बिल सादर तर होणार आहे, त्याच्यावर चर्चा होईल आणि ते मंजूर होईल. प्रक्रियेसमोर एक प्रश्नचिन्ह निर्माण करण्याजोगं आहे. या म्हणण्याला अर्थ नाही. मग लोकसभेत तरी चर्चा कशाला? चर्चा म्हणूनच मी म्हणते की आपण जेपीसीचा मुद्दा म्हणून सहस्त्रबुद्धेजी माझा मुद्दा समजून घ्या. म्हणून मी म्हणते की जेपीसीचा मुद्दा हा आपण फक्त आकड्यांनी निकालात नको लावूयात. जेपीसी मध्ये काय चर्चा झाली अगदी बरोबर आहे. म्हणून अनेक वेळा जेपीसी मध्ये विरोधकांच्या काही सूचना या स्वीकारल्या गेल्याची देखील उदाहरणं आहेत. आता यावेळी झालं का नाही मला माहिती नाही, मी काही जेपीसीचा सदस्य नाही. परंतु जेपीसी ही जी यंत्रणा आहे त्यांची तक्रार तीच आहे की जेपीसी मध्ये विरोधकांची एकही सूचना स्वीकारली गेली नाही असं त्यांचं म्हणणं आहे आणि ते बऱ्याच ठिकाणी छापून सुद्धा आलेलं आहे. सचिनजी, असं होऊ शकतं. दरवेळी सूचना स्वीकारल्या जातील असं नाही. एखादी जेपीसी अशी होईल तिथे नाही स्वीकारले जाणार. क्वाईट पॉसिबल. चर्चा कमीत चर्चा स्वीकारल्या जाणं जेवढं लोकतांत्रिक आहे. नाही लोकसभामध्ये जेवढं लोकतांत्रिक आहे चर्चा करून मग आपली जे काही दादागिरी होती ते तुम्हाला लावायचेच होतं. ठीक आहे. आपलं या मुद्द्यावर झालेलं आहे. सचिनजींकडे जाऊयात. बोला सचिनजी. नाही, विनय सहस्त्रबुद्धेजींना म्हणजे सगळी माहिती आहे, त्यांना माहिती नाही असं नाही आहे. ते जाणीवपूर्वक मला असं वाटतं की स्वतःच्या पक्षाचं त्या ठिकाणी चित्र मांडण्यासाठी असं म्हणतात. ही माझ्या समोर जी आता माझ्या हातामध्ये आहे ती डिसेंट नोट आहे.
त्याच्यावरती एक तिरस्काराच्या संदर्भामध्ये, आता मराठी शब्द मला डिसेंट नोटवरती काही सांगता येणार नाही, पण त्यांनी विरोधी पक्षाच्या खासदारांनी जॉईंट पार्लमेंटरी कमिटीमध्ये आम्हाला चर्चा करून दिली नाही, या पद्धतीची एक तक्रार त्या ठिकाणी दाखल केलेली आणि पूर्णतः क्लॉज बाय क्लॉज ज्या त्या विधेयकावरती चर्चा घडून आणली गेली नाही हे त्यामध्ये सांगितलेलं आहे. अनेक गोष्टी ज्याचे काही आक्षेप होते, जे आले गेले होते, त्याची काही ड्राफ्ट त्यांना डॉक्युमेंट दिलं गेलं नाही आणि त्यांच्या हरकती ऐकवल्या नाहीत. आणि आपण पाहिलं असेल ज्योतिषीच्या प्रत्येक बैठकीनंतर या संदर्भाचा तमाशा देशानं पाहिलेला आहे. खऱ्या अर्थानं जॉईंट पार्लमेंटरी कमिटी कशाला असते आणि तिथलं जे काही तिथे चर्चा झाली ती लोकांसमोर येत नाही, कारण तिथे पूर्णपणे स्वातंत्र्य दिलं गेलं पाहिजे. प्रत्येकाला पक्षाचे अभिनिवेश बाजूला ठेवून तिथे चर्चा करता आली पाहिजे. आणि एक आपण जेव्हा विधेयक आणतो, कायदा आणतो, तो देशासाठी एक आदर्श कायदा त्या संसदेने पारित व्हावा याकरता त्याची जे काही त्या कमिटीमध्ये जे निष्पक्षपाती पद्धतीनं झालेल्या चर्चेचं फलरूप त्या कायद्यामध्ये यावं ही भूमिका त्यामध्ये असते. त्यामुळे तुम्ही लोकसभेमध्ये किंवा राज्यसभेमध्ये तुम्ही त्याला पक्षीय अभिनिवेश तुम्हाला दिसेल त्या चर्चेमध्ये, परंतु जॉईंट पार्लमेंटरी कमिटीमध्ये, सिलेक्ट कमिटीमध्ये तो दिसता कामा नये, कटाक्षानं पाळली जाते. परंतु दुर्दैवानं काय झालंय की भारतीय जनता पक्षाला लोकशाहीबद्दल, संविधानिक प्रक्रियेबद्दल आदर राहिलेला नाही आणि त्यामुळे जो काही पंतप्रधानांच्या मनामध्ये किंवा त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या RSSच्या मनामध्ये आलेला जो काही कार्यक्रम आहे तो कसा राबवावा हाच त्यामधला उपदेश असतो. आणि त्यामुळे ज्या पद्धतीनं JPCचे अध्यक्ष यांनी ती दाबून घेऊन गेले ती चर्चा, हे त्यातलं दिसतंय ना. आणि त्यातलं तुम्ही काय हासिल केलं, त्यात काय फायदा झाला, तर हे जे विधेयक आलेलं आहे त्याच्यामध्ये इतक्या त्रुटी राहिलेल्या आहेत की न्यायिक त्या ठिकाणी जी काही चिकित्सा होईल त्याच्यामध्ये टिकणारं विधेयक नाही असा आमचा विश्वास आहे निश्चितपणे. त्यामुळे ह्या जेपीसीच्या मुद्द्यावर आपण मला वाटतं जेपीसीच्या मुद्द्यावर आपण बरंच बोललो, तुम्ही सगळ्यांनी आपापली मतं त्याच्यावर मांडली. इम्तियाज जलीलजी, मुद्दा असा आहे की याच्यात बऱ्याचशा सुधारणा आहेत, काय फक्त त्याच्यामध्ये आक्षेप कशाला प्रामुख्यानं घेतला जातोय तर नॉन मुस्लिम मेंबर नेमण्याला. वक्फ बोर्डावर जर नॉन मुस्लिम व्यक्ती असेल तर आक्षेप नेमका काय? जर वक्फ बोर्डाचा कारभार हा पारदर्शक असेल, जर वक्फ बोर्डाकडे आलेल्या सगळ्या संपत्ती या व्यवस्थित नोंदणीकृत असतील, जर त्या संपत्ती त्याच कारणासाठी वापरल्या जात असतील ज्या कारणासाठी त्या दान करण्यात आलेल्या आहेत, तर मग तिथे मुस्लिम मेंबर असले काय आणि नॉन मुस्लिम मेंबर असले काय फरक पडणार आहे? नाही, खूप चांगला प्रश्न तुम्ही मला विचारलेले आहे की अनेक असे बोर्ड्स आहे, अनेक जाती धर्माचे बोर्ड्स आहे, त्याच्या जाती धर्माचे लोक त्या बोर्डवर असायचे. आता फक्त वक्फ बोर्डाच्या बाबतीत आपण 2 नॉन मुस्लिम मेंबर्स आणणार आहे, वक्फ काउन्सिलमध्ये 4 नॉन मुस्लिम मेंबर्स आणणार आहे. आणि बोलता बोलता जेव्हा त्यांनी हे बिल पार्लमेंटमध्ये आज आणलं तर देशाचे जे मायनॉरिटी अफेअर्स मिनिस्टर आहे तर त्यांनी काय शब्द वापरलं की जे नॉन मुस्लिम इंटेलेक्च्युअल मेंबर्स, म्हणजे नरेंद्र दामोदर मोदी साहेबांना हे का वाटत नाही की मुस्लिम समाजामध्ये इंटेलेक्च्युअल्स आहे नाही, म्हणून आम्ही नॉन मुस्लिम इंटेलेक्च्युअल्सला या बोर्डमध्ये आणत आहे. मग कलेक्टरकडे या देशामध्ये काही काम शिल्लक राहिलेला नाही आहे, म्हणून तुम्हाला करायचंच असेल ना तर वक्फ बोर्डाला कशा आपण स्ट्रेंथन करता येईल, चांगले लोकांना वक्फ बोर्डामध्ये कशा आणता येईल याच्या बाबतीत तसेही बोरा समाजाचे आहे, मुतवल्ली कॅटेगरीचे आहे, प्रामाणिक लोकांना कशा आपण आणता येईल. आणि मग तुम्हाला नॉन मुस्लिम लोकांना आणायचेच असेल तर मला एक प्रश्न हे आहे, तर शिर्डी बोर्डामध्ये इम्तियाज जलीलला तुम्ही घेणार आहे का? पंढरपूरच्या मंदिराच्या बोर्डमध्ये तुम्ही इम्तियाज जलीलला घेणार आहे का? तिरुपतीच्या बोर्डमध्ये इम्तियाज जलीलला घेणार आहे का? नाही घेणार आहे. त्याच्यामध्ये तुम्ही क्लिअर आहे की हिंदू बोर्ड आहे तर त्याचा मेंबर हिंदूच असणार आहे, शिखांचा बोर्ड आहे त्याच्यामध्ये शिखच असणार आहे, जैनचा बोर्ड असणार आहे तर त्याच्यामध्ये जैनच असणार आहे. मग हे वक्फ बोर्डासाठी तुम्हाला का असं वाटत आहे की तुम्हाला 2 प्रामाणिक इंटेलेक्च्युअल लोक मुस्लिम समाजाला मध्ये मिळत नाही म्हणून हे सगळं करत आहे? माझे मित्र आहे प्यारे खान साहेब, त्यांनी काय सांगितलं की अगर भारतीय जनता पार्टी की नियत खराब होती तो वो बोर्ड ही खत्म कर देते. म्हणजे हे जे दादागिरी सुरू आहे, मी एकनाथ शिंदेचा मुलगा श्रीकांत शिंदे त्यांचा भाषण ऐकत होता, लास्ट त्यांनी सांगितलं मैं एक शेर के ऊपर ये खत्म करता हूं कि अब आगे पुरानी बातों को भूलकर हमें आगे बढ़ना है. इस बोर्ड इस नए वक्त के साथ हमें नए वक्त के साथ हमको आगे बढ़ना है. मग हे श्रीकांत शिंदेला मी प्रश्न विचारलं की बाबा 400 वर्षापूर्वीच्या औरंगजेबला कोणी काढलं? तुम्हीच काढलं ना.
मग याच्या बाबतीत कन्व्हिनियंटली जे आपल्याला वाटतं की नाही, वक्फ बोर्डामध्ये आपण जेव्हा हे संशोधन करत आहे, नवीन ऍक्ट आणत आहे, तर तुम्ही आम्हाला हे शेरशायरी ऐकवत आहे की नए वक्त के साथ हम सबको आगे बढ़ना है. मग औरंगजेबला कोणी काढलं रे बाबा? तुम्हीच काढलं ना. 400 वर्षापूर्वीच्या औरंगजेबाला जिवंत कोणी केलं? तुम्हीच केलं ना. तुम्हीच खासदार, तुमचेच आमदार आणि तुमच्या वडील ज्याप्रमाणे ओरडत होते विधानसभेमध्ये, त्यावेळी तुम्हाला असं वाटलं नाही आहे का की अब नए वक्त के साथ हमको पुरानी बातों को भूलना है, आगे चलना है करके? म्हणजे वडील एका साईडला काही बोलतो, पुत्र काही लोकसभामध्ये काही वेगळं बोलतो, हे सगळं चालतं. मला हे सांगायचं आहे की ज्या समाजाची संबंधित आहे त्या समाजांनी जेव्हा तुम्हाला सुझाव दिले की हे करायचं आहे, त्यावेळेस तुम्ही म्हणतो की नाही आमच्याकडे आकडे आहे, आम्ही कुणाचाही ऐकलं नाही. पण इम्तियाजजी हा प्रश्न मी तुम्हाला विचारते, तुम्हाला पुढचा प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे, त्यावर कदाचित हा आक्षेप येऊ शकतो की मग तुम्ही एकाच बाजूने प्रश्न विचारता का म्हणून, पण तुम्ही पूर्वाश्रमीचे पत्रकार आहात त्यामुळे तुम्ही असं कुठलं लेबल लावणार नाही अशी अपेक्षा मी करते. मुद्दा असा आहे की तुम्ही आम्हाला म्हणालात की तिरुपतीच्या मंदिरावर आम्हाला घेणार का, शिर्डीच्या मंदिरावर आम्हाला घेणार का, पंढरपूरच्या मंदिर ट्रस्टवर घेणार का, पण यामध्ये या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ते एका मंदिराचं व्यवस्थापन करतायत. इथे कुठेही आपण म्हणत नाही आहोत की मस्जिदीच्या व्यवस्थापन बोर्ड असेल त्याच्यावर घ्या. मस्जिद आणि वक्फ बोर्ड या तर दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. वक्फ बोर्ड हे जमिनींचं व्यवस्थापन करतं, त्याचा अर्थार्थी थेट मुस्लिम धर्माशी संबंध लावणं, मुस्लिमांनी दान केलेल्या जमिनींचं व्यवस्थापन करतं, ठीक आहे, पण मूळ मुद्दा काय आहे की जमिनींचं व्यवस्थापन. मग जर तिथे नॉन मुस्लिम व्यक्ती आल्या तर मग तो मुस्लिम धर्मीयांचं किंवा मुस्लिम धर्मावर अतिक्रमण आहे असं का मानलं जाते? नाही, आपण हे नवीन जे बिल ते आणत आहे त्याचा केअरफुली आपण स्टडी केलं तर आजपर्यंत काय व्हायचं की वक्फ बोर्ड हे निर्णय घ्यायचं आणि कोणाला हे ते निर्णय मान्य नसेल तर ते कोर्टामध्ये जायचं. हे प्रावधान आजही त्याच्यामध्ये ठेवण्यात आलेलं आहे. पण खरी वस्तुस्थिती हे आहे की वक्फच्या ट्रिब्युनलने काही जजमेंट दिले तर ते कलेक्टरही मानायला तयार नाही आहे. अनेक असे उदाहरण, मीही वक्फ बोर्डावर होतं, अनेक असे उदाहरण आहे की ते कलेक्टरही, आता तुम्ही वक्फ बोर्डावर कलेक्टर सारख्या एका माणसाला तुम्ही वक्फ बोर्डावर आणून ठेवलेलं आहे, ते हिअरिंग घेणार आणि तो निर्णय करणार की हे जागा सरकारी आहे की वक्फची आहे. आता वक्फ बोर्डाने कितीही पुरावे दिले की हे वक्फ बोर्डाची जागा आहे आणि कलेक्टर राजा म्हटलं की नाही हे जागा सरकारी आहे, मग ती जागा जी आहे ना त्याच्यासाठी आपल्याला हायकोर्टामध्ये मग सुप्रीम कोर्टामध्ये वर्षानुवर्षे आपल्याला वाट बघावी लागणार आहे. तोपर्यंत ती जागा जी आहे कलेक्टर महाराजांच्या आदेशाप्रमाणे ते सरकारी आहे तर त्याचा उपयोग सरकारीच प्रमाणे होणार आहे, ते वक्फ बोर्डाला त्याचा फायदा होणार नाही. आणि हे जे दोन सदस्य दुसऱ्या जातीचं, मला काही जाती धर्माच्या बाबतीत बोलायचं नाही आहे, हे कोण लोक असणार आहे? बहुतेक हे भारतीय जनता पार्टीचे संबंधित इंटलेक्च्युअल जे लोक आहे ते कलेक्टरला सांगणार आहे. आम्ही तुम्हाला सांगतो ना, आम्ही सरकारचे प्रतिनिधी आहे, आता आम्ही तुम्हाला सांगतो हे सरकारी जमीन आहे, तुम्ही डिक्लेअर करून टाका, ते डिक्लेअर करू. म्हणजे हे डेमोक्रेटिक प्रोसेसने, हे लीगल प्रोसेसने हे बरोबर नाही आहे. आणि जसा सचिन सावंत सांगितलेलं आहे की कोर्टामध्ये ते टिकणार नाही, पण कोर्टाच्या बाबतीत ही मी सांगतो, सुप्रीम कोर्टाचं असं जज असेल की जे म्हणशील की नाही मैं बाबरी मस्जिद का फैसला करने से पहले भगवान से अपनी राय मांगा हूं करके, आणि सुप्रीम कोर्टाचा समजा असा जज बसलेला असेल की ज्यांना रिटायरमेंटच्या नंतर राज्यसभाची सीट पाहिजे असेल तर आम्हाला न्याय तिथेही मिळणार नाही आहे, मी स्पष्टपणे आपल्याला सांगतो. म्हणून कमीत कमी आम्ही आमचा आक्षेप रस्त्यावर आंदोलन करू लोकशाही मार्गाने, आणि कोर्टामध्ये आम्ही कमीत कमी एक अपेक्षा करू की काही चांगलं जज तिथे बसेल आणि ते आम्हाला निर्णय देईल. नाहीतर जज असं असेल की राज्यसभा मला मिळणार आहे, मायनॉरिटी हे नॅशनल ह्युमन राईट्स कमिशनच्या चेअरमॅन पदी अनेक असे सुप्रीम कोर्टाचे जजेस आहे ज्यांना हे पोस्ट मिळालेली आहे, आत्ता मिळालेली आहे, मोदी साहेबांना दिलेली आहे. रिटायरमेंट झाला की तुम्हाला हे पद मी देतो. किती एक उदाहरण मी तुम्हाला देऊ, असे जज तिथे बसलेले असेल तर तिथेही आम्हाला न्याय मिळणार नाही, स्पष्टपणे बोलतो. ठीक आहे सचिन सावंतजी, यामध्ये एक मोठा आक्षेप हा आहे की खूप मोठ्या प्रमाणावर जमिनी वक्फ बोर्डाकडे आहेत, त्याचं झालं काय? मुस्लिम समाजाला तरी त्याचा फायदा झाला का? ना मुस्लिम समाजासाठी तिथे काही महत्वाच्या वास्तू उभ्या राहिल्या,
ना समाजोपयोगी काही वास्तू उभ्या राहिल्या, ना त्यातून काही गोरगरीब मुस्लिमांना फायदा झाला. इतक्या जमिनींचं केलं काय वक्फ बोर्डानं? एक. आणि दुसरं की या जमिनींचं कधीच काही डॉक्युमेंटेशन का होऊ शकलं नाही? या मुद्द्यांवर सुद्धा आता सुसूत्रता येणं गरजेचं आहे. म्हणून हे बिल आणलं जात आहे, म्हणून या सुधारणा केल्या जातात असा वारंवार दावा सरकारकडून केला जातोय. मग विरोध का? पहिली गोष्ट अशी की जसं काही सरकारचं ह्याच्यावरती नियंत्रणच आतापर्यंत नव्हतं आणि केवळ मुस्लिम समाजच त्या ठिकाणी पाहतोय. म्हणजे हे जे काही भारतीय जनता पक्ष सातत्यानं म्हणते ते खुळेपणाचं आहे. आता हे ट्रिब्युनल जर तुम्ही म्हणता, त्या ट्रिब्युनल कोणाचं आहे त्या ठिकाणी? तिथेही जज बसलेला असतो, एक डिस्ट्रिक्ट लेवलचा जज, आणि तिथे अधिकारी ते त्या संदर्भातले असतात, ते काही मुस्लिम समाजाचेच असतात असं नाही. दुसरीकडे त्याचा चेअरमन कोण असतो? तुम्हाला तुमचं ते अवकाफ मंत्रालय कशासाठी आहे? त्याच्यासाठीच तर आहे ना. देश पातळीवरती तुम्ही आणि राज्य पातळीवरती तुम्ही त्याला गव्हर्न करताच आहात. प्रश्न असा आहे की एका सरकारी त्या ठिकाणी व्यवस्थापित बॉडीला काहीतरी आक्रमण केलं, त्या जागांवरती केलं. मध्ये तर आता बातमी निवडणुकीच्या पूर्वी आली होती की सिद्धिविनायक ट्रस्ट जो आहे, म्हणजे आपलं सिद्धिविनायक मंदिर आहे, त्याच्यावरती त्या ठिकाणी दावा ठोकला. म्हणजे हे सगळे जाणीवपूर्वक ज्या व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमधनं भारतीय जनता पक्ष सोडत असतं त्याच्यातनं ते येते. प्रश्न असा आहे की या संदर्भामध्ये खऱ्या अर्थानं वक्फ काय आहे? वक्फ हा प्रत्येक मुसलमानाला आपल्या स्वतःच्या अधिकारामध्ये असलेली कुठलीही गोष्ट अल्लाच्या नावावरती चॅरिटीसाठी, त्या ठिकाणी धर्माच्या धार्मिक कार्यासाठी देण्याचा त्याला अधिकार आहे. तो त्याची जमीन देत असतो, त्याचीच प्रॉपर्टी देत असतो, त्याचं स्वतःच असतं. त्यामुळे ती कम्प्लिटली संपूर्णपणे रिलिजियस ऍक्टिव्हिटी असते. ती रिलिजियस त्यांच्या इस्लाममध्ये आहे म्हणून त्याच्यासाठी त्या ठिकाणी वक्फ केलं जातं. दुसऱ्या धर्मामध्ये तशा पद्धतीनं अशा तऱ्हेने करण्याची काही मुभा दिलेली नाहीये. आणि ती ज्या वेळेला धार्मिक गोष्ट तयार झाली त्याचं व्यवस्थापन धार्मिक त्या ठिकाणी त्या धर्माच्या लोकांनीच करावं. त्याची स्वतंत्रता आपल्या देशाच्या संविधानाने दिलेली आहे. भारतीय जनता पक्ष, RSS कोण लागले याच्यामध्ये हस्तक्षेप करणारे? आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याचा काही उपयोगच झाला नाही असं कसं म्हणता येईल? त्यामध्ये आतापर्यंत म्हणजे आता गेल्या 10 वर्षामध्ये तुम्ही प्रयत्न केलात ना की सगळ्या प्रॉपर्टीना तुम्ही एक त्या वेबसाईटवर आणण्याचा, तुम्हाला जमलं नाही. आता 6 महिन्यामध्ये तुम्ही करणार आहात का लगेचच? प्रश्न असा आहे की यामध्ये सगळ्यात मोठा जो काही हस्तक्षेप किंवा त्या संदर्भातला विवादाचा मुद्दा आहे सरकारशी आहे. सरकारच्या जागा आणि वक्फच्या जागांमध्ये अनेक ठिकाणी विवाद आहेत. आणि आताच्या परिस्थितीमध्ये कलेक्टर आणि वक्फ बोर्डामध्ये अपॉइंट केलेले सरकारी अधिकारी हेच ठरवणार आहेत. त्यामुळे सरकार त्या ठिकाणी जाणार आहे. बरं, ह्याच्याच व्यतिरिक्त अनेक गोष्टी आहेत ना. तुम्हाला त्या ठिकाणी ज्या पद्धतीनं तुम्ही बघा, रिमूव्हल ऑफ ट्रिब्युनल फायनॅलिटी. आता अनेक असे हिंदू आणि सिख एंडोमेंट बोर्ड आहेत ज्याच्यामध्ये ट्रिब्युनल ही फायनल ऑथॉरिटी आहे ना. मग हिथेच का तुम्ही काढलीत? ठीक इथे त्या ठिकाणी तुम्हाला काय दुसरी गोष्ट नाही, अजून मी तुम्हाला सांगतो, या संदर्भामध्ये अनेक आक्षेप जे आहेत त्याबद्दल एक तर नावावरतीच आक्षेप आहे. म्हणजे वक्फ ऍक्ट होता त्याला तुम्ही बदलण्याचं कारण काय याचं उत्तर देखील दिलं गेलं नाही. वक्फ बाय युजर, पहिली गोष्ट अशी की अनेक वर्ष म्हणजे जवळपास शेकडो वर्ष ज्या जागा त्या मुस्लिम शासकांनी ज्या दिलेल्या आहेत त्याचं काही डॉक्युमेंटेशन कधी नव्हतं. त्यामुळे वक्फ बाय युजर ही संकल्पना अनेकदा त्या ठिकाणी आणि इस्लाममध्ये तशा पद्धतीनं तशा प्रावधान आहेत की तुम्ही तोंडी देखील त्या ठिकाणी देऊ शकता. अमेंडमेंट मध्ये मान्य केली आहे ना? नाही मान्य केली ना, यावेळेला काढलंय याच्यातनं, वक्फ बाय युजर काढलंय. दुसरी गोष्ट अशी त्या आधी काढलं होतं, आता मान्य केली आहे ना. आता या संदर्भामध्ये आता ही जे काही आक्षेप आहे त्याच्यावरती चर्चा का नाही होत आहे? म्हणजे आता कोणी क्रिएट करावं, कोणी वक्फ कंट्रॅक्ट क्रिएट करावं? अरे 5 वर्ष तुम्ही इस्लाम केलं का? आता त्याचा पुरावा कोण देणार की मी 5 वर्ष इस्लामचा म्हणजे मुसलमान झालेला आहे 5 वर्षाचा? त्याच्याकडे तुमच्याकडे काय प्रावधान आहे की वक्फ देताना पण तो होताच ना, वक्फ देताना पण ती अट होतीच ना. नाही, राईट टू प्रॉपर्टी माझा जो आहे, माझं प्रॉपर्टी आहे, मी कुठे द्यावं. आणि त्यामध्ये अशी देखील प्रावधान आहे की कोणी नॉन हिंदू मुस्लिम असेल तोही देऊ शकतो इस्लामिक कुठल्या तरी चॅरिटेबल गोष्टीला. ते देखील काढण्यात आलेलं आहे. ठीक, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत हे आक्रमण आहे, हे लक्षात घ्या. भारतीय जनता पक्षाने RSSच्या त्या दृष्टिकोनातून आलेलं हे विधेयक आहे, याच्यात सातत्याने दिसतंय. केवळ मुस्लिमांना वेगळं त्या ठिकाणी काहीतरी. आता आपण आकड्यांवर येऊयात. आता सचिनजी आकड्यांवर येऊयात, पण त्या अगोदर प्यारेखानजी मला एक सांगा की सातत्यानं सरकार जे म्हणतंय की मुस्लिमांना मुस्लिम महिलांना वक्फ बोर्डावर प्रतिनिधित्व मिळत नव्हतं, आतापर्यंतचा अनुभव तुमचा काय आहे आणि या कायद्यानंतर मिळेल अशी अपेक्षा आहे का? थोडक्यात उत्तर द्या फक्त याचं. नहीं, देखिए जो सरकार जो करने जा रही है, क्योंकि क्या इतने सालों में मुसलमानों को कभी इस बोर्ड का फायदा मिला ही नहीं. हेलो, मेरी आवाज आ रही है? येते महिलांच्या बाबतीत, मुस्लिम महिलांच्या बाबतीत. हेलो,
येतोय तुमचा आवाज, बोला. नहीं देखिए, हमारे पैगंबर साहब ने भी कहा है कि लेडीज को, मुस्लिम महिलाओं को आगे बढ़ाना चाहिए, तो वही कंसेप्ट पे सरकार भी काम करे, तो ये बहुत अच्छी पहल है, बिल्कुल डेफिनेटली. पण ते होईल असं वाटतंय का? नहीं, बिल्कुल होगा ना. देखिए क्या देश बदल रहा है, समाज बदल रहा है, और इस सबके सारे के पीछे का जो दिक्कत है, मैं आपको बताना चाहता हूँ कि ये बिल जैसा किरण रिजिजू जी लेके आए, लेकिन ये बिल कोई मुस्लिम व्यक्ति लेके आता तो इतना विरोध नहीं होता. जैसे कि शाहनवाज हुसैन थे, मुख्तार अब्बास नकवी थे, जैसे मेरे मित्र बैठे इम्तियाज़ जलील साहब. तो सरकार को ये सोचना चाहिए कि मुसलमानों तक मुस्लिम से ही बात करवाए. जहाँ भी बीजेपी की गवर्नमेंट है वहाँ पे मुस्लिम ही वो उन मुसलमानों से बातचीत करे, तो ये मसले जहाँ तक हल हो जाएंगे. इसमें इतना लफड़ा नहीं होगा, क्योंकि मुस्लिम की बात बराबर समझता है और मुस्लिम को बराबर समझा सकता है. ठीक आहे. सचिन सावंतजी, मला तर शेवटच्या कमेंटमध्ये आकड्यांचा खेळ सांगा. काँग्रेस किंवा इंडिया आघाडी आकड्यांच्या बाबतीमध्ये यशस्वी ठरू शकते का या मुद्द्यावर? पहिली गोष्ट, प्यारे खान जे आता जे सांगत होते ते त्यांच्या पक्षातल्या लोकांना त्यांनी त्या ठिकाणी सल्ला दिला पाहिजे या संदर्भामध्ये. त्यामुळे भारतीय जनता पक्षाचा बोर्ड मागे लावलाय त्यांनी स्वतः ते भूमिका बघावी, कारण त्यांचं देखील तिथे ऐकलं. राजकारणातल्या सखोल विश्लेषणासाठी सांगावं. आता जास्तीत जास्त पहिली गोष्ट अशी आहे की विरोधी पक्षाला आम्ही प्रयत्न करत आहोत एकत्रितपणे या दृष्टिकोनातून आपली भूमिका मांडावी, कारण हे जे चाललेलं आहे ते संपूर्णपणे असंविधानिक कार्य चाललेलं आहे. संविधानावरती आक्रमण आहे आणि पूर्णपणे या संदर्भामध्ये धार्मिक ध्रुवीकरणाचा राजकीय फायदा घेण्यासाठी यांचा उपयोग ते करतायत. त्याला विरोध करणं आमचं काम आहे. जे लोक आमच्या बरोबर येतील, आमच्याकडे पूर्ण बहुमत आतापर्यंत नाहीये, परंतु अपेक्षा अशी आहे की चंद्रबाबू नायडू असतील किंवा यांनी देखील त्या संदर्भामध्ये भूमिका ही घेतली पाहिजे. आम्ही सगळ्यांनाच त्या ठिकाणी आवाहन केलंय की या संदर्भामध्ये याचा विरोध करावा म्हणून. आणि ज्यांना खऱ्या अर्थानं संविधानाची चाड असेल, या देशातल्या आयडिया ऑफ इंडियावरती त्यांचा विश्वास असेल, ते विरोध करतील. बरं, इम्तियाजजी, शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी की एनडीए मध्ये भाजपकडे तर बहुमत नाहीये, पण मग इतर पक्षांना आपल्या बाजूने वळवण्यामध्ये इंडिया आघाडी अयशस्वी ठरली की तुमचेही पक्ष असतील बघ, छोट्या प्रमाणामध्ये जे मुस्लिमांचे प्रतिनिधित्व करणारे पक्ष मानले जातात, ते सुद्धा अपयशी ठरले या मुद्द्यावर विरोधकांना एकत्रित करण्यामध्ये? मला विचारताय का? नाही, इम्तियाजजींना विचार. नाही, आज आम्हाला नाही का, आज जे देश बघणार आहे, जेव्हा हे बिल पास करण्यासाठी येईल, तर देश बघणार आहे की टीडीपीचे चंद्रबाबू नायडू काय स्टँड घेतील, जेडीयूचे नितीश कुमार काय स्टँड घेतील, कारण त्यांनाही बिहारमध्ये लोकांसमोर जायचं आहे. आणि दुसरा महत्वाचा म्हणजे मागच्या अनेक महिन्यापासून आम्ही बघत आहे की महाराष्ट्राचे एनसीपीचे अजित पवार ज्या प्रकारे मुस्लिम समाजाला जवळ करत आहे, भारतीय जनता पार्टीच्या विरोधात जाऊन त्यांची काय भूमिका असणार आहे. असं नको व्हायला पाहिजे की आपण रस्त्यावर येताना मुस्लिम समाज में बहुत खरीब में हो, मुस्लिम समाज की रक्षा करूंगा, मैं सुरक्षा करूंगा असं भाषण द्यायचं, आणि जेव्हा वेळ येईल मुस्लिम समाजाच्या बाबतीत तर नरेंद्र मोदी साहेबांच्या मांडीमध्ये जाऊन बसणार असेल, तर हा एक देश आज हे बसणार आहे की कोणत्या पक्ष सत्याच्या बाजू उभे राहणार आहे आणि कोणत्या आरएसएस आणि भारतीय जनता पार्टीच्या सोबत राहणार आहे. जाता जाता फक्त एक गोष्ट सांगतो की प्यारे खान साहेबांनी सांगितलं की हे बिल समजा मुख्तार अब्बास नकवीने आणला असता, शाहनवाजने आणला असता आणि इम्तियाज जलीलने आणला असता तर बहुतेक याचा विरोध झाला नसता. म्हणूनच मी प्यारे खान साहेब असा सुझाव कमीत कमी नरेंद्र मोदी साहेबांना द्या, एक कमीत कमी मुस्लिम खासदार आपण तिकीट द्यावं आणि तुमच्यासारखे लोकांना लोकसभेमध्ये पण आणावं. तिकीट देणार नाही, मुस्लिम समाजाचा एकही खासदार तयार करणार नाही आणि आम्हाला हे ज्ञान देणार आहे की मुस्लिम समाज कोण आणणार. तर जेव्हा तुमच्याकडे खासदारच नाही आहे, तुम्ही मुस्लिमांना तिकीटच नाही देणार आहे, तर मुस्लिम समाजाचा कसला उद्धार करण्यासाठी तुम्ही हे गप्पा मारत. मला वाटलं इम्तियाजजी तुम्ही त्यांचं म्हणणं ऐकलं नसेल, पण द्यायचंच नाही आहे हे गोष्ट. नाही, मला वाटलं इम्तियाजजी तुमच्यापर्यंत त्यांचा आवाज पोहोचला नव्हता, पण तो पोहोचला होता, त्यामुळे ही अपेक्षित असलेली प्रतिक्रिया माझ्यापर्यंत पोहोचली. शेवटचा अगदी एका मिनिटामध्ये सांगा, उद्धव ठाकरेंच्या पक्षाच्या भूमिकेबद्दल काय? कारण अरविंद सावंतांनी मोठं भाषण तर केलं, पण भूमिका स्पष्ट झाली नाही. कुणाच्या बाजूने राहतील उद्धव ठाकरे?
नाही, तुम्ही मला हे प्रश्न विचारत असेल तर आम्ही उद्धव ठाकरे साहेब ज्यांनी त्यांचे सावंत साहेबांनी जे भाषण केलेले आहे ते खऱ्या अर्थाने त्यांनी स्पष्टपणे सांगितलेले आहे की अशा प्रकारे नॉन मुस्लिमला तुम्ही वक्फ बोर्डाचा हे आणत आहे तर उद्या समजा कोणी मुस्लिमांना तुम्ही हिंदूंच्या जे ट्रस्ट आहे त्यांच्या बोर्ड्स आहे त्याच्यामध्ये करायचं आम्ही त्याचा विरोध करणार आहे आणि त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की या देशाला पुढे न्यायचं असेल तर RSS ची जे स्ट्रॅटेजी आहे त्याच्यापासून दूर राहा हे सुझाव त्यांनी दिलेला आहे. आता निवडणूक जे त्याच्यावर वोटिंग होणार आहे बहुतेक होतील त्याच्यावर वोटिंग आणि माझी अपेक्षा हेच आहे की माझ्या पार्टीचे अध्यक्ष बॅरिस्टर असदुद्दीन अवैसी हे डिव्हिजन मागणार आहे ते वोटिंग मागणार आहे आणि त्यामध्ये स्पष्ट होतील की कोण कोणाच्या बाजूने उभे राहील सत्याच्या बाजूने उभे राहील की असत्य आणि फक्त राजनैतिक स्वार्थासाठी जे बिल आणण्यात येत आहे त्याच्या बाजूने उभे राहतील हे काही वेळानंतर आपल्याला काही तासांमध्ये आपल्या सगळ्यांसमोर उत्तर स्पष्ट असेल कारण लोकसभेमध्ये या बिलावर अजूनही चर्चा सुरू आहे आणि त्यानंतर मतदान झाल्यावर कोण कुणाच्या बाजूने उभं राहतं हे ठरेल. अनेक जणांची अनेक मतं आहेत पण अर्थातच जेव्हा बिल प्रत्यक्ष वोटिंगसाठी येईल त्यावेळेस कोण कुणाच्या बाजूने उभं राहतंय यावर हे सगळं ठरेल. जरी इंडिया आघाडीतले बरेचसे पक्ष या बिलाच्या विरोधात असले तरी एनडीए मधल्या काही पक्षांना किंवा एनडीए मधल्या काही सदस्यांना आपल्या बाजूने वळवून घेण्यामध्ये इंडिया आघाडी यशस्वी झाली तरच इंडिया आघाडीला या बिलावर असलेला आपला आक्षेप सक्षमपणे समोर आणता येईल किंवा एनडीएला सुद्धा जर हे बिल पास करून घ्यायचं असेल तर त्यांना आपल्या आघाडीतील काही सदस्यांचं मतपरिवर्तन करून जे अगोदर या बिलाच्या विरोधात बोलत होते टीडीपी असेल जेडीयू असेल त्यांना आपल्या बाजूने ठेवावं लागेल. या सगळ्या लढाईमध्ये कोण जिंकतं याचं उत्तर काही वेळातच मिळेल. मात्र देशाच्या इतिहासातलं एक महत्त्वाचं मानलं जाणारं विधेयक पुढच्या काही तासांमध्ये मतदानासाठी येईल आणि तेव्हाच ठरेल की या विधेयकावर लोकसभेमध्ये राज्यसभेमध्ये नेमका काय निर्णय होतो. या निर्णयाकडे आपल्या सगळ्यांचं लक्ष असेल. तुर्तास या चर्चेमध्ये सहभागी झालेल्या आपल्या सगळ्या मान्यवरांचं मनपूर्वक आभार. आणि यानंतर करेक्ट कार्यक्रममध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहत रहा NDTV मराठी.